पारमिता म्हणजे आपल्याला करता येईल तेवढे. भगवान बुद्धाने दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा अशा 10 पारमिता सांगितल्या आहेत. संकटग्रस्तांना वाचविण्यासाठी, परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे आणि त्याची पराकाष्ठा करणे यालाच दानपारमिता म्हणतात. दानपारमिता फाउंडेशन ही आयुष्मान सुनील खरे यांच्या अशाच कार्यातून निर्माण झालेली संस्था. अगदी नावाला साजेल अशी कार्ये गेली अनेक वर्षे पार पाडत आहे. 2019-20 मध्ये कोरोनाच्या भयंकर महामारीने संपूर्ण जग विनाशाकडे जात असताना माणुसकी उभी करणे गरजेचे होते. अशा संकटकाळी आयुष्मान सुनील खरे यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आणि दानपारमितेचे एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवले. बिगारी काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या चुली विझल्या होत्या. त्या चुली पेटवण्याचे काम त्यांनी केले. सर्व परप्रांतीय पायी प्रवास करत आपल्या घराकडे परतत होते. अशात महाराष्ट्र सरकारने परप्रांतीय बांधवांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था केली. या बसपर्यंत लोकांना पोहोचवण्यासाठी आयुष्मान सुनील खरे यांनी मदत कार्य सुरू केले. खरं तर त्यांच्या या समाज कार्याची सुरुवात झाली ती 15 वर्षांपूर्वीच स्वयंस्फूर्तीने. अनेक आश्रमात जाऊन शालेय साहित्य वाटप करणे, अवयवदान जनजागृती करणे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अवयवदान महत्त्व समजावणे, रक्तदान शिबिरे भरविणे अशी अनेक सामाजिक कार्ये ते करत आले आहेत. हे करत असतानाच आयुष्मान संतोष आंभोरे व आयुष्मान प्रवीण जाधव हे समाजाप्रती तेवढीच तळमळ असलेले दोघे साथीदार त्यांना लाभले आणि तेव्हापासून संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य मोठ्या जोमाने सुरू झाले. यात त्यांची पत्नी नूतन खरे यांचाही मोलाचा वाटा आहे. कोरोनाच्या काळात लोक नैराश्याने ग्रासले होते आणि त्याच काळात बुद्धकालीन धम्मलिपीचे निःशुल्क वर्ग सुरू करण्याची कल्पना त्यांनी आखली. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले. धम्मलिपीच्या आतापर्यंत एकूण 34 बॅच संपन्न झाल्या आहेत आणि त्यात 7 ते 8 हजार विद्यार्थी धम्मलिपी मोफत शिकले आहेत. त्यातीलच काही विद्यार्थी आज संस्थेच्या समितीवर कार्यरत आहेत. धम्मलिपी शिकवून तिचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. धम्मलिपी शिकल्यानंतर ते अभ्यासण्यासाठी संस्थेमार्फत बुद्धलेणी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या कार्यशाळांमध्ये लेण्यांचा इतिहास सांगून प्रत्यक्ष शिलालेखांचे वाचन केले जाते. संस्थेच्या समितीवर कार्यरत असणाऱ्या आयुष्मती निर्झरा रामटेके, आयुष्मती रुपाली गायकवाड, आयुष्मती शीतल झालटे, आयुष्मती अलका गवई, आयुष्मान आकाश हजारे, आयुष्मान ज्ञानेश्वर सोनवणे, आयुष्मती मयुरी दामोदर, आयुष्मती विजया उमाळे, आयुष्मती अर्चना वाघमारे, आयुष्मती शांता मुलगे, आयुष्मती वर्षा कदम, आयुष्मान संतोष जाधव आणि आयुष्मती संध्या ठमके हे विद्यार्थी आज धम्मलिपी शिक्षक म्हणून संस्थेचा कार्यभार मोठ्या आत्मीयतेने सांभाळत आहेत. 15 वर्षांपूर्वी आयुष्मान सुनील खरे यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष होत आहे. फरक इतकाच की दानपारमिता ही संस्था त्यावेळी नोंदणीकृत नव्हती, पण आज संस्था नोंदणीकृत आहे. संस्थेच्या सभासदांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. हा वटवृक्ष येत्या काळात असाच फोफावेल आणि अनेक दिग्गज दानपारमिता फाउंडेशन सोबत जोडले जातील यात मुळीच शंका नाही.